लाँग मार्चमध्ये 5 ते 6 हजार लोकांचा सहभाग असणार आहे. हा लाँग मार्च परभणीपासून निघणारे जिंतूर मार्गे जालना, संभाजीनगर, नाशिक आणि मुंबई 28 दिवसामध्ये आम्ही मुंबईच्या मंत्रालयावर धडकणार आहोत. कुठल्या नेमक्या मागण्या आहेत आणि काय काल जी बैठक झाली त्याच्यामध्ये काय ठरलं आहे? 10 तारखेला जे प्रकरण परभणीत घडलेलं आहे संविधानाच्या विटंबनेचं, त्यानंतर जे परभणीत घडलं 6 दिवसामध्ये, यामध्ये पोलीस प्रशासनाच्या अमानुष मारहाणीमध्ये आमचा भाऊ सोमनाथ सूर्यवंशी याचा जीव गेलेला आहे. आणि याच आंदोलनाचं नेतृत्व करणारे माझे वडील लोकनेते विजय वाघोडे यांचासुद्धा या पोलिसांच्या ताणतणावामुळे जीव गेलेला आहे. पण 32 दिवसापासून आम्ही इथं आंदोलन करायलो, न्याय मागायलो सरकारला, पण सरकारचं आमच्याकडं कुठलंही लक्ष नाही. परभणीच्या पोलीस प्रशासनाचं, जिल्हा प्रशासनाचं लक्ष नाही. त्यांनी आम्हाला एकही असं पत्र दिलं नाही 32 दिवसामध्ये. आणि काल त्यांनी मीटिंग बोलवली आणि काल म्हणतात की हा लाँग मार्च मागं घ्या. आम्ही त्यांना सांगितलं आमच्या जर तुम्ही मागण्या पूर्ण करत असताल कलेक्टर साहेब तर आम्ही लाँग मार्च मागे घेऊ. पण कलेक्टर साहेबाकडे याचं काहीही उत्तर नाही. त्यांच्याकडं ते निशब्द स्वतः त्यांनी काही करू शकत नाही हे आम्हाला माहिती आहे. म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या राज्य सरकारला न्याय मागण्यासाठी आम्ही सर्व महिला घेऊन, सर्व तरुण घेऊन, सर्व भीमसैनिक घेऊन, सोमनाथचा परिवारामधला सोमनाथचा भाऊ, माझ्या माझी बहीण, मी स्वतः, आम्ही सर्वजण दुपारी 3 वाजता परभणीहून मुंबईसाठी लाँग मार्चला निघणार आहोत.